हा आहे फ्रोझन खवा. तर परदेशी आल्यानंतर फ्रोझन खव्याचे गुलाबजाम कसा करावे हा एक प्रश्नच. कारण की त्यात काहीतरी मिक्स असतं ते फ्रोझन असल्यामुळे. तर याला असं छान मळून घ्यायचं आणि त्यात मैदा टाकायचा, दूध टाकून अंदाजाप्रमाणे छान कणकेसारखं मळायचं आणि सॉफ्ट करायचं. कणकेप्रमाणे त्याला छान मळून घ्यायचं. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. मध्यम आकाराचा एक छान गोळा करायचा, एक आधी तळून बघायचं. हा आहे पाक. आपण या 2 वाट्या साखर आणि 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. याला साखर विरघळल्यानंतर थोडा घट्टपणा येत आला की तो गॅस बंद करायचा. एक करून बघून ट्राय करायचं, फुलतोय का, छान झालंय का आपलं डब. बघा छान पैकी फुलतो आहे. हा रंग येतपर्यंत याला छान तळायचं आणि एकीकडे मी पाक थोडासा कोमट करायला ठेवला आहे आणि गरम पाकातच हे टाकायचं. इकडे तळले मी आणि यात थोडा गरम पाकात यात मी होऊ देते. थोडं डवचे बारीक छोटे छोटे गोळे करून आपण तळूया. त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि ते तळायचे. आमच्याकडे इंडक्शन असल्यामुळे तळायला थोडा वेळ लागतो. तसं मंद आचेवर तळायचंय छान. मध्ये मोस्टली इंडक्शन असल्यामुळे इंडक्शनवरची सवय करून घ्यावी लागते. थोडा वेळ लागतो पण होतात पदार्थ. लालसर होतपर्यंत छान तळायचा, जसा गुलाबजामचा कलर असतो तसा. असं छान गुलाबजामुनचा रंग येतपर्यंत तळायचं आणि कोमट पेक्षा थोडं जास्ती असं पाकामध्ये सोडायचे. छान मस्त फुगलेले आहेत हे. आणि या पाकामध्ये मी थोडं रोज एसेन्स टाकलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेलची पूड किंवा जायफळाची पूड टाकू शकता तुमच्या टेस्टनुसार. छान याला सोप होऊ द्यायचं. बघा किती छान मस्त पैकी स्पॉन्जी आणि किती मोठे छान झालेले आहेत. किती छान मस्त आजपर्यंत पाक शिरलेला आहे. छान मस्त जाळी आलेली आहे याला. एकदम हलवाई स्टाईल काला जामुन सारखे झालेले आहे. मस्त झालेलं आहे.